नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज रविवार दिनांक 23 जून 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। हिंद नगर वाचनालय आणि ग्रंथालयाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा। मधुसूदन मोहिते पाटील। रहमतपूर येथे गुणवंतांचा विशेष सत्कार। हिंद नगर वाचनालय, ग्रंथालय व अभ्यासिकेने आदर्श अधिकारी घडवले आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत सहजपणे जाता यावे यासाठी वाचनालय निरनिराळे उपक्रम राबवत आहे। या उपक्रमाच्या माध्यमातूनच गौरव रवींद्र माने यांनी राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदावर स्थान मिळवले आहे। निश्चितच त्यांची निवड म्हणजे हिंदनगर वाचनालयाच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार मुंबईच्या संत गाडगेबाबा मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील यांनी काढले। रहमतपूर येथील विद्यार्थी आणि हिंदनगर वाचनालय ग्रंथालय अभ्यासिकेतील विद्यार्थी गौरव रवींद्र माने याने अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले आहे। त्याची नुकतीच या पदावर निवड झाली आहे। त्याबद्दल त्याचा आणि डॉक्टर काकासाहेब परांजपे विद्यालयातील आदर्श शिक्षक अच्युत हनुमंतराव माने यांना समर्थ प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केल्याबद्दल रविवारी सकाळी 11 वाजता हिंदनगर वाचनालय ग्रंथालय सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मोहिते पाटील बोलत होते। वाचनालयाचे संकल्पक माजी नगराध्यक्ष सुनील माने, आनंदा कोरे, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी नगरसेवक प्राध्यापक भानुदास भोसले, शांताराम अधिकारी, विद्याधर बाजारे, शिवाजीराव माने, बेदिल माने व पोलीस पाटील दीपक नाईक यावेळी उपस्थित होते। मोहिते पाटील यांनी सुनील माने, आनंदा कोरे व अविनाश माने या नेतृत्वामुळे रहमतपूरचा सर्वांगीण विकास होत असल्याचे सांगितले। हिंदनगर वाचनालय ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी होत आहेत, ही बाब आनंददायी आहे। अन्य विद्यार्थ्यांनी यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले। सुनील माने यांनी ग्रंथालयाच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट केली। आनंदा कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। धैर्यशील सुपले यांनी सूत्रसंचालन केले। उर्मिला जाधव यांनी आभार मानले। कार्यक्रमास अभ्यासिकेतील विद्यार्थी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। मद्यपींसह त्यांच्या साथीदारांच्या त्रासामुळे बुरुड गल्लीतील नागरिक भयभीत। कारवाईच्या मागणीसाठी पोलिसांकडे साकडे। कोरेगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या बुरुड गल्ली परिसरात सार्वजनिक नळाच्या कट्ट्यावर दररोज मध्यरात्रीच्या सुमारास मद्यपी लोकांचा गोंधळ सुरू असून त्यांचे साथीदार नागरिकांच्या घराच्या लोखंडी कडी वाजवून नाहक त्रास देत आहेत। या प्रकरणी पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी आणि मद्यपींचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। कोरेगाव हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत उर्फ नामदेव गुरव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रविवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व निवेदनामध्ये मद्यपी लोकांकडून होत असलेल्या त्रासाची माहिती सविस्तरपणे नमूद केली। बुरुड गल्ली हा शहरातील मध्यवर्ती परिसर असून गावठाण विभागाला शांतीनगरसह अन्य उपनगरांना जोडणारा आहे। गल्लीतील सार्वजनिक नळाच्या कट्ट्यापासून 4 रस्ते फुटत असून या रस्त्यावरून विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व महिलांची कायम वर्दळ असते। रात्री 10:30 वाजल्यानंतर मद्यपींचा गोंधळ सुरू होतो। त्यांचे साथीदार मध्यरात्री उशिरापर्यंत गोंधळ घालत असतात। नागरिकांच्या घराच्या कड्या वाजवणे असे प्रकार वारंवार करून त्रास देत असतात। या संदर्भात पोलीस ठाण्याकडे यापूर्वी देखील निवेदन सादर केले असल्याचे नमूद केले आहे। पोलिसांनी वेळीच मद्यपींना आवरण घातल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अथवा एखादा गंभीर गुन्हा घडू शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली। यावेळी सुरेश येवले मिस्त्री, रमेश माने, विक्रम बर्गे, हरिभाऊ रसाळ यांच्यासह हॉकर्स संघटनेचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते। दुघी व कटापूर गावासाठी स्वतंत्र बससेवा तात्काळ सुरू करा, भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी। एसटी आगार प्रशासनाला निवेदन सादर। कोरेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या दुघी आणि कटापूर या गावासाठी स्वतंत्रपणे एसटी बसेस तात्काळ सुरू कराव्यात व दहिवडी पुसेगावला जाणाऱ्या बसेस कुमटे फाट्यावर थांबवाव्यात। प्रशासनाने याबाबत कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रविवारी दुपारी 3 वाजता एसटी आगार प्रशासनाला देण्यात आला आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे व महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, जिल्हा उपाध्यक्ष स्मिता जगताप यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या
कोरेगाव आगारातील अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की अनेक वर्षांपासून दुघी आणि कटापूर या गावांसाठी स्वतंत्रपणे आणि पुरेशा एसटी बसेस सोडल्या जात नाहीत। ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, वयोवृद्ध नागरिक, शालेय विद्यार्थी यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। त्याचबरोबर रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना देखील विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। कोरेगाव आगाराने तात्काळ दुघी आणि कटापूर मार्गावर बसेस सुरू कराव्यात। जर प्रशासनाने ही मागणी मान्य न केल्यास आगार प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा उपाध्यक्षा स्मिता जगताप, नितीन बोथाजी यांनी दिला आहे। यावेळी पंकज जावळे, मनीषा सोनवणे, सुप्रिया येवले, ऋतुराज वायदंडे, दीपक खरात, लक्ष्मण माने, वनिता खवळे, वंदना सगरे, संजना पोद्दार, पूजा साळुंके यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। मी गावकर साहेब, आता हे आम्ही डिस्कशन करतो कुठला गावातला, म्हणजे आज जायचं ही जी इष्ट थांबत नाही, तुम्ही काय करू शकता? सांगू शकतो की आम्ही त्यांना दोघे काय थांबत आपण मागणी करू की आपण उद्या पत्रकार मागणी करू 2 वर्ष झालं। विषय काय होतो, जी आताचा प्रॉब्लेम आहे लेटेस्ट विषय, तो किरकोळ विषय तुमचा, तिथं 1 मिनिटासाठी थांबलं तरी तिथं थांबू शकते, कारण इथं उतरून जायचं कुठं आपल्या जुन्या स्टँडपाशी उतरायचं, तिथून चालत जायचं विचार करा। पिंपोडी बुद्रुकमध्ये युवकावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, परिसरात खळबळ। कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पिंपोडी बुद्रुक येथे एका युवकावर पोक्सो व अॅट्रॉसिटी अंतर्गत रविवारी सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। योगेश दत्तात्रेय पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे। पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 एप्रिल 2024 ते दिनांक 17 जून 2024 दरम्यान पिंपोडी बुद्रुक गावच्या हद्दीत फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादी व त्यांची बहीण असले कामानिमित्त बाहेर थांबल्या होत्या। आरोपी योगेश दत्तात्रेय पवार याने फिर्यादीचा पाठलाग केला। फिर्यादीच्या बहिणीने त्याबाबत आरोपीच्या बहिणीस जाब विचारला। त्याचा राग मनात धरून योगेश दत्तात्रेय पवार याने फिर्यादीच्या घरासमोर दारू पिऊन येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करत अश्लील भाषेत फिर्यादीस शिवीगाळ केली। फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक करत जातीवाचक शिवीगाळ करत धमकावले। याबाबत वाटा स्टेशन पोलीस ठाण्यात पोक्सो व अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम तपास करत आहेत।